शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अर्जुन खोतकर आपल्या सोबत आपण याची बातचीत करणार आहोत। विरोधी पक्षनेता नाहीये, भास्कर जाधव म्हणतात सरकारची तयारी नाहीये विरोधी पक्षनेता देण्याची, आणि याकडे नेमकं कसं पाहता? कारण दोन्ही म्हणजे वरच्या सभागृहात खालच्या सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये, त्यामुळे विरोधकांनी बाजू कशी मांडायची प्रश्न विचारतात विरोधक। नाही, मुळामध्ये आता खरं तर संख्याबळच त्यांचं नाही, त्यामुळे त्यांच्या मागणीला काही अर्थ नाही। पण तरीही माननीय सभापती महोदय, माननीय अध्यक्ष महोदय यावरचा निर्णय घेतील। हा सभागृहातल्या अध्यक्ष आणि सभापतीचा निर्णय, त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही। नक्कीच, पण ते म्हणतायत की विरोधी पक्षनेता दिला नाही तर मग काम कसं करणार? नाही, कामकाज तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडू शकता ना, अधिकार आहे तुम्हाला, कायद्याने अधिकार दिलेला आहे। विधानसभेचे जे नियम आहेत त्या नियमात तुम्हाला अधिकार आहे कामकाज करण्याचा, कामकाज मांडण्याचा। अनेक अविधा वापरा, त्यातून मांडा। एक आमदार असला तरी पण विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाऊ शकतं असं भास्कर जाधव म्हणतात, पण सरकारची द्यायची तयारी नाही। मग त्याबद्दल माननीय सभापती राम शिंदे साहेबांनी आज घोषणा केली की मी तपासून बघतो आणि निर्णय तातडीने घेतो। नक्कीच, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, शिवसेनेची नेमकी भूमिका काय आणि शिवसेना मोठ्या मार्जिननं जिंकेल असा विश्वास आहे तुम्हाला? 100% काही लोक आम्हाला अंडर एस्टिमेट करत होते, त्यांना त्यांची जागा दिसून जाईल। आम्ही मैदान मारणार आहोत 100%, आणि माननीय शिंदे साहेबाला हलक्यात घेऊ नका। नक्कीच, पण एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेतलं जातं आणि जे हलक्यात घेतलं जाते त्यांना सुद्धा अंडर एस्टिमेट करणाऱ्यांना सुद्धा या निवडणुकातून चोख उत्तर दिलं जाईल। 100% तुम्हाला सांगितलं ना मी की या संदर्भाने 100% शिवसेना ताकदीनं पुढे येईल, आणि जे लोक काही कमजोर समजत होते त्यांना दिसून जाईल काय शिवसेना आहे। उद्धव ठाकरे म्हणतायत की विरोधी पक्ष नेतेपद जर दिलं नाही तर उपमुख्यमंत्री पद पण काढून टाका। ठीक आहे, आता मागणी करायला काय हरकत आहे? मागणी करतात, मागणी करून देतात ना। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे अर्जुन खोतकर यांनी। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।